नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचे नाव आहे शिकारी आणि या कथेचे लेखक आहेत अविनाश पवार। लेखकाच्या लेखणीला सन्मान देऊन आपण आजच्या आपल्या या कथेला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर तुम्हाला जर या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा। चला तर मग कथेला सुरुवात करू। सुंदर गाव नावाप्रमाणेच अतिशय सुंदर। निसर्गाने या गावाला भरभरून सौंदर्य बहाल केलं। गावाच्या उत्तरेला खळखळून वाहणारी नदी, पूर्व पश्चिम आणि दक्षिणेला घनदाट जंगल आणि गावात जायला दक्षिणेकडचा एकमेव नागमोडी रस्ता, आणि तोही त्या भयान जंगलातून। गावालगतच्या जंगलामध्ये हिंस्र पशूंचा वावर, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी गुण्यागोविंदाने जंगलामध्ये आनंदाने जगत होते। त्यांची खासियत म्हणजे त्यांनी कधीच जंगलाची सीमा ओलांडली नाही कधी गावात येऊन कोणावर हल्ला केला। पण माणसांची प्रवृत्ती मात्र या उलट, तो त्यांच्या जंगलावरही अधिकार गाजवू पाहतो आणि या प्रयत्नात तो कधी कधी आपला जीवही गमावून बसतो। आज सुंदर गावात एक भयानक घटना घडली। जंगलाच्या वेशीवरच एका पानगळ झालेल्या झाडावर एक मृतदेह लटकत होता। सकाळी लाकडे वेचायला जाणाऱ्या एका गावकऱ्याने ते पाहिले। त्याची बोबडीच वळली। तो ओरडत गावात आला। हळूहळू अख्खा गाव त्या ठिकाणी जमा झाला। प्रत्येकाला वाटत होते ही प्राण्याची शिकार नसून कोणी माणसात लपलेल्या हिंस्र पशूची आहे। गावात एवढं विचित्र आणि भयंकर काही कधी घडलं नव्हतं। गावाचे सरपंच तडक पोलीस स्टेशनला ही बाब कळवतात। थोड्या वेळाने पोलीस येतात। इन्स्पेक्टर जीवन ही घटना बघून अवाक होतात। मृतदेहाला कोणत्याही आधाराशिवाय त्या हलक्या फांदीवर लटकवणे हे मोठे दिव्यच होते, आणि त्या झाडावर चढता येणे मोठे कठीण काम होते। आणि हे दिव्य कर्म कोणी केले हे शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। तो मृतदेह खाली उतरवणे मोठे कठीण, म्हणून पोलीस तालुक्याच्या ठिकाणाहून क्रेन मागवतात। खाली उतरवून मृतदेह पाहिला असता त्याची चेहऱ्यावरून ओळख पटवणे अवघड। चेहऱ्यावर ठिकठिकाणी वार झालेले असतात। एक दोन गावकरी पुढे येऊन त्याची कपड्यावरून ओळख पटवतात। तो गावातीलच एक मुलगा असतो, त्याचं नाव रमेश। ओळख पटल्यामुळे आता तपासाला गती मिळणार होती। पोलीस त्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देतात। त्या जागेचा पंचनामा करून इन्स्पेक्टर जीवन आपल्या 2 कॉन्स्टेबलसह निघून जातात। पूर्ण गावात त्या घटनेमुळे घबराट पसरते। रमेशच्या अशा प्रकारे जाण्याने त्याचे मित्र सुरेश, गौरव आणि राजू पुरते घाबरलेले असतात। इन्स्पेक्टर जीवन खुर्चीत बसून विचारात मग्न असतात। मागील काही दिवसांपासून गुन्ह्यांचे प्रमाण फार कमी झालेले, आणि त्यात अचानक अशा प्रकारचा गंभीर गुन्हा समोर आल्याने त्यांना धक्का बसतो। ते आता पोस्टमॉर्टमच्या अहवालाची वाट बघत असतात। त्यातूनच आता काही निष्पन्न होणार होते। काही विचार करून ते कॉन्स्टेबलला आत बोलवतात। हे पहा, हा गुन्हा फारच गंभीर आहे। तुम्ही 2-3 खबरी सुंदर गावात सोडा। ह्या गुन्ह्यांची तातडीने उकल करायला हवी, अन्यथा ही एक खुनाची मालिका असू शकते। हो साहेब, मी आताच खबऱ्यांची व्यवस्था करतो, असे म्हणत हवालदार निघून जातात। त्या रात्री सुरेश, गौरव आणि राजू पारावर बसलेले असतात। रोज रात्री तिथे चौघे बसायचे, आज मात्र तिघेच होते। पहिले 10-15 मिनिटे शांततेत गेली, कारण ते अजून सावरले नव्हते। थोड्या वेळाने राजू शब्दांची जुळवाजुळव करून म्हणतो, कुणी केलं असेल हे एवढं निर्दयीपणे? काय माहिती आता, असे गौरव म्हणाला। नक्कीच रमेशचे कोणाशी तरी वैर असेल, सुरेश म्हणाला। यांचं इकडं बोलणं चालू असतं आणि दूरवरून त्यांच्यावर कोणीतरी नजर ठेवून असतं। त्यांच्या तोंडावर पसरलेल्या दहशतीमुळे इकडे त्याच्या तोंडावर मात्र विखारी हास्य पसरते। असेच 2-3 दिवस निघून जातात। गावातील गावकरी अजूनही त्या घटनेमुळे सावरलेले नसतात। ते जीव मुठीत घेऊनच बाहेर पडतात। कारणही तसेच होते। रमेशला ज्या अमानवीय पद्धतीने मारले होते ते पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकला असता। शेवटी एकदाचा रमेशचा पोस्टमॉर्टम अहवाल इन्स्पेक्टर जीवन यांच्या हातात पडतो।
तो अहवाल पाहून ते चाटच पडतात. रमेशची हत्या हरणाच्या शिंगांनी भोसकून केलेली असते. त्यांच्या लक्षात येते खूनी खूपच चालाक आहे. ते पुढे वाचत असतात. खून एका हरणाने केला आहे ही अतिशयोक्ती असू नये, कारण तेवढ्या भागात फक्त हरणांच्या पायाचे ठसे मिळाले आहेत. मानवी पावलांच्या खुणा तिथे कुठेच आढळल्या नाहीत. इन्स्पेक्टर जीवन तो अहवाल ठेवून विचारात पडलेले असतात. हे कसं शक्य आहे? नक्कीच खुनी खूप चालाक आहे. त्याने काहीतरी युक्ती नक्कीच वापरली असणार. ते तडक लॅबला फोन करतात आणि पोस्टमॉर्टम पुन्हा करायला सांगतात. आणि यावेळी मात्र एकदम बारकाईने करा. कदाचित आपल्याला एक तपासाचा धागा मिळेल. कॉन्स्टेबलला आत बोलावून ते म्हणतात, त्या खबऱ्यांना माझ्यासमोर तातडीने हजर करा. काही वेळाने ते खबरी हजर होतात. तुम्हाला जी जी माहिती मिळाली ती सविस्तर सांगा, इन्स्पेक्टर जीवन म्हणतात. मुख्य खबरी समोर येऊन सांगू लागतो, साहेब, त्या खून करणाऱ्याने खूपच सावधानता बाळगली आहे. तो खुनी काही ताकास तूर लागू देत नाही. पण एक महत्वाची खबर, त्या रमेशला 3 जिवलग मित्र होते, सुरेश, गौरव आणि राजू. गावात नेहमी हे तिघे सोबतच फिरायचे. आम्ही अजून माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता, असे म्हणत इन्स्पेक्टर जीवन त्या तिघांना उचलून आणा रे, असा आदेश कॉन्स्टेबलला देतात. काही वेळाने कॉन्स्टेबल त्या तिघांना जिथं होते तिथून धरपकड करून पोलीस ठाण्यात हजर करतात. ते तिघेही संभ्रमात पडलेले असतात. आम्हाला का पकडला असेल? इन्स्पेक्टर जीवन त्यांच्या समोर येऊन, बोला, का मारलं तुम्ही रमेशला? कोणतं वैर होतं तुमचं त्याच्यासोबत जे तुम्ही एवढ्या क्रूरपणे त्याला मारलं? अशा एकाएकी बंदुकीतून सुटलेल्या गोळीप्रमाणे त्यांच्यावर प्रश्नांचे बार सुटत होते. नाही साहेब, आमचा खास मित्र तो, आम्ही का मारू त्याला? सुरेश गयावया करत म्हणाला. गौरवही त्याचे म्हणणे गिरवू लागला. राजूही म्हणाला, साहेब, आम्हाला काही माहिती नाही, त्याचा खून कोणी केला? सर्वांची उत्तरे ऐकून ते कॉन्स्टेबलला म्हणाले, टाका यांना आतमध्ये, फटके पडतील तेव्हा घडाघडा बोलू लागतील. तिघेही गयावया करत होते, पण इन्स्पेक्टर जीवनने कोणाचेच ऐकले नाही. संध्याकाळ होत आलेली. 6 वाजता नवीन पोस्टमॉर्टमचा अहवाल प्राप्त होतो. उत्सुकतेने इन्स्पेक्टर जीवन तो अहवाल उघडून बघतात. अहवाल वाचून ते पुन्हा थक्क होतात, कारण पहिल्या अहवालाप्रमाणे सर्व माहिती जशीच्या तशी होती. आता तिच्यात काहीच बदल नव्हता. आणि अहवालाच्या शेवटी एक टीप दिली होती की आम्ही हा अहवाल अगदी बारकाईने तयार केला आहे. इन्स्पेक्टर जीवन विचारात पडतात. काही वेळाने कॉन्स्टेबलला बोलावून विचारतात, ते रमेशचे तिघे मित्र काही बोलले का? साहेब, आम्ही त्यांना चांगला प्रसाद दिला, पण त्यांनी काय तोंड उघडलं नाही. नुसता एकच गजर लावलाय त्यांनी, आम्हाला काही माहिती नाही. ठीक आहे, त्यांना सोडा, ते निर्दोष आहेत, इन्स्पेक्टर जीवन म्हणाले. तशी त्या तिघांची सुटका होते. रात्रीचे 8 वाजत आलेले. रमेशचे एकाएकी जाणे आणि त्याच्या खुनाचा उलगडा न होणे यामुळे शहारलेले ते तिघे आज पोलीस खाक्या बसल्यामुळे अवसान गळाल्यागत घरची वाट धरतात. याही परिस्थितीत आता त्यांना घरला जाणारा दाट जंगलातील नागमोडी रस्ता तुडवायचा होता. ते भीत भीतच रस्ता कापू लागले. जीव मुठीत धरून पाठीमागे न पाहता, आवाजही न करता ते गावात पोहोचतात. गावात पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात येतं, राजू त्यांच्या सोबत नाहीये. हा राजू कुठे राहिला होता? इथपर्यंत तर बरोबर होता, सुरेश काळजीच्या सुरात म्हणाला. तेवढ्यात जंगलातून आर्तकिंकाळी आसमंतात घुमते आणि इकडे गौरव आणि सुरेश यांच्या काळजात धस होतं. राजूला शोधायला परत जाण्याची त्यांची हिंमत होत नाही. त्या नागमोडी रस्त्याकडे पाहिले तर दूर दूर फक्त अंधाराचंच साम्राज्य. येईल, पाठी राहिला असेल अशी मनाची समजूत घालत ते आपल्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी गावात सकाळीच होणाऱ्या कसल्याशा कालव्याने त्यांना जाग येते. सर्व गावकरी गावाच्या तोंडाकडे पळायला लागतात. गौरव आणि सुरेश यांची खात्री पटते, आजही काही भयानक झाले आहे. तेही मग त्यांच्या पाठोपाठ जातात. गावाच्या वेशीवर झालेल्या गर्दीतून वाट काढत ते पुढे येतात. गावाच्या प्रवेशद्वारालाच एक मृतदेह टांगलेल्या अवस्थेत लटकत होता.
हा राजू आहे. त्याच्या कपड्यावरून गौरव आणि सुरेशची खात्री पटते. यावेळी अगदी तशीच घटना घडली. फरक फक्त एवढाच, पहिली घटना उत्तरेला आणि आता दक्षिणेला. नेहमीप्रमाणे इन्स्पेक्टर जीवन येतात. मृतदेहाचे सर्व सोपस्कर पूर्ण करून ते गौरव आणि सुरेशकडे येतात. कुणी तुमच्याच मागे लागला आहे, ते म्हणाले. तुमचे दोन्ही खास मित्र गेले. आता तुम्ही स्वतःला सांभाळा. आम्ही आमच्याकडून कुण्याला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. तुमची कोणाशी काही दुश्मनी आहे का, किंवा खूप मोठं वैर? तसे ते दोन्ही नकारार्थी मान हलवतात. तुम्ही रात्री अपरात्री कुठे जायचे नाही. एक कॉन्स्टेबल तुमच्या सुरक्षेसाठी ठेवतोय. असे म्हणून इन्स्पेक्टर एका कॉन्स्टेबलला त्यांच्यासोबत ठेवून निघून जातात. राजूचा पोस्टमॉर्टम अहवाल प्राप्त होतो. तेच कारण हरणाने शिंग खुपसून मारले. इन्स्पेक्टर जीवन मनाशीच म्हणतात, हा काय प्रकार आहे? वाघ असता किंवा सिंह असता तर समजू शकलो असतो, पण एक हरिण नक्कीच. यामागे काहीतरी गोम आहे. अहवालातील पुढील माहिती वाचून तर ते हादरूनच जातात. रमेश आणि राजूला मारणारे हरिण एकच आहे. ते तडक वन विभागाला संपर्क करून सुंदरगावच्या आसपास असलेल्या जंगलात एकूण किती हरण आहेत ही माहिती मागवतात. राजूचा खून एका हरणाने केला आहे आणि हरिण तेच आहे ज्याने रमेशला मारले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरते. गावात अजून जीवितहानी नको म्हणून गावातील सरपंच एका निष्णात शिकाऱ्याला त्या नरभक्षक हरणाचा बंदोबस्त करण्यासाठी बोलवतात. पण सरपंचांना प्रश्न पडतो, एवढ्या हरणामध्ये त्या नेमक्या हरणाला कसे शोधायचे? त्यावर निष्णात शिकारी म्हणतो, ते माझ्यावर सोडा. अगदीच सोपं आहे. शिकारी दिसताच हरण पळत सुटतात आणि जो हरिण न पळता थांबेल किंवा थेट माझ्यावर आक्रमण करेल तोच नरभक्षक हरिण असं समजून जायचं. गहन प्रश्न अगदीच सोपा करून सोडवल्यामुळे सरपंचांना खात्री वाटते, हा शिकारी नक्कीच त्या हरणाचा बंदोबस्त करेल. ठरल्याप्रमाणे शिकारी मोहिमेवर निघाला. इन्स्पेक्टर जीवन यांनी वन विभागाकडून मागितलेली हरणाच्या संख्येबाबतची माहिती आली. ती माहिती वाचून इन्स्पेक्टर जीवन थक्क होतात, कारण वन विभागाच्या माहितीप्रमाणे सुंदरगावच्या आसपासच्या जंगलात हरणांची संख्या 0 असते. त्यांनी पुढे खुलासाही केला होता. एका वर्षा अगोदर 60 ते 70 हरिण होते. काहींची शिकार केली गेली तर काही हिंस्र पशूंचे खाद्य झाले. ही माहिती वाचून त्यांना भोवळ येऊ लागली. घडावे ते नवल असेच सर्व झाले होते. ते 2 खून करणारे हरिण मग कोणते, हा प्रश्न त्यांना सतावत होता. नक्कीच हे कोण्या पोहोचलेल्या खुन्याचे काम आहे, जो हरणांची कातडी वापरून ह्या हत्या करत असावा. इन्स्पेक्टर जीवन तातडीने सुंदरगावला रवाना होतात. इकडे शिकारी आत्मविश्वासाने एक एक पावलं टाकत गर्द जंगलात जात होता. त्याला दुरूनच वेगवेगळ्या प्राण्यांचे भयानक आवाज येत होते. निष्णात शिकारी असल्यामुळे हे त्याच्या आता सवयीचे झाले होते. आजूबाजूला पाहत तो पूर्ण जंगलाच्या आतमध्ये आला, पण त्याला एकही हरिण दिसले नाही. फक्त एक विखारी हास्य आणि सोबत एक घोगरा आवाज जंगलात घुमत होता. शिकारी थकून भागून एका झाडाच्या आश्रयाला बसला. त्याला समोर असलेल्या झाडाच्या पाठीमागे हरणाच्या शिंगासारखे काहीतरी दिसले. ते हरिण नक्कीच असणार या आशेने शिकारी हळूहळू त्या झाडाकडे जाऊ लागतो. झाडाच्या जवळ जाऊन पाहतो, तिथे काहीच नव्हते. लगेचच दुसऱ्या झाडाच्या पाठीमागे तशीच आकृती दिसते, तीही वाळवंटात असणाऱ्या मृगजळासारखीच. तिथे काहीच नसते. जंगलात आल्यापासून एकही हरिण दिसत नसल्यामुळे मला असले भास होत आहेत, असं त्या शिकाऱ्याला मनोमनी वाटतं. तेवढ्यात गवताच्या आतून सळसळ आवाज येऊ लागला. नक्कीच हरिण असेल या आशेत शिकाऱ्याने बंदुकीतून बार सोडला. तो प्राणी जोरात आवाज करत त्या गवतातच गतप्राण झाला. पण त्याच्या आवाजामुळे शिकाऱ्याला समजले की ते रानडुक्कर होते. जंगलाच्या मध्यभागी असूनही एकाही हरणाची त्याला चाहूल लागत नव्हती. तो तसाच तिथे सावजाची वाट पाहत बसला होता. संध्याकाळ होत आलेली. बसून बसून शिकाऱ्याचा डोळा लागला. पानांच्या सळसळ आवाजाने त्याला जाग येते. आता निघावं असं ठरवून तो उठला. समोर पाहतो तर एक आडदांड हरिण त्याच्याकडे डोळे लावून बसले होते. सुकलेल्या झाडांच्या फांद्याप्रमाणे त्याची शिंगे इकडे तिकडे अस्ताव्यस्त पसरलेली.
मजबूत आणि दणकट बांधा. शिकारी त्याच्याकडे पाहून हैराण होतो. कोणत्याही क्षणी झडप घालेल अशा आविर्भावात ते बसले होते. शिकारी आपली बंदूक उचलून त्या हरणावर अचूक नेम धरतो, पण हरणाचे रूप अचानक पालटते. त्या हरणाचे रूपांतर भयंकर अशा विखारी आकृतीत होते. ते रूप पाहून शिकारी घाबरून अर्धमेला होतो. त्याच्या हातातील बंदुकीही गळून पडते. तो हळूहळू पाठी सरकत असतो. त्या आकृतीने क्षणाचाही विलंब न करता शिकाऱ्यावर झेप घेतली आणि एक जोराची किंकाळी पूर्ण जंगलात घुमली. त्या आवाजाने पक्षी फडफडून उडून गेले. गावातील गावकरीही या आवाजाने हवालदिल होतात. सरपंचांना माहिती असते ही किंकाळी कोणाची असेल. ते वैतागून मनातच म्हणतात, शिकारी हा खुद शिकार हो गया. इन्स्पेक्टर जीवनही गावात येऊन पोहोचलेले असतात. त्यांनीही ती गुंजलेली किंकाळी ऐकलेली असते. सरपंचाकडे चौकशी केल्यावर समजते एक शिकारी जंगलात गेला होता. वन विभागाकडून प्राप्त झालेली माहिती ते सरपंचांना देतात. तेही ही माहिती ऐकून अवाक होतात. म्हणजे हरिण तर नाही, मग शिकाऱ्यावर हल्ला कोणी केला असेल? सरपंच असे विचारताच इन्स्पेक्टर जीवन म्हणतात, एक तर जंगलातील हिंस्र पशूंनी केला असेल, अन्यथा हरणाची कातडी वापरून खून करणाऱ्या त्या सराईत गुन्हेगाराने केला असेल. गावात सुरेश आणि गौरवच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबल आणि एक सोबत आणलेल्या कॉन्स्टेबलसह इन्स्पेक्टर जीवन जंगलाची वाट धरतात. आज त्या गुन्हेगाराचा छडा लावायचाच असा मनाशी पक्का निर्धार करून ते जंगलाची वाट तुडवत असतात. संध्याकाळचे 5:30 वाजत आलेले. एरवी जंगलात झाडांच्या दाटीवाटीमुळे दिवसाढवळ्याही अंधार दाटून येत असे. आता तर संध्याकाळ झालेली. चोहीकडे काळाकुट्ट अंधार दाटून आला होता. इन्स्पेक्टर जीवन टॉर्चच्या सहाय्याने कॉन्स्टेबलसह त्या दाट अंधारातून वाट काढत होते. जंगलाच्या मध्यभागी पोहोचल्यावर त्यांच्या निदर्शनास येते एका डेरेदार वृक्षाखाली रक्ताचा सडा पडलेला होता. हीच ती जागा असं म्हणत ते कॉन्स्टेबलसह जागेची पाहणी करू लागले. पण मृतदेह कुठेही आढळून येत नव्हता. रक्ताचे डाग दूरवर जंगलात जाऊन अदृश्य होत होते. मृतदेह कोण्या हिंस्र पशूने फरफटत नेला वाटतं असं म्हणत ते जागेची पाहणी करत असतात. पण तिथं त्यांना काही वेगळं आढळत नाही. अगदी तसंच पहिल्या 2 खुनावेळी घडलं होतं. हळूहळू जंगलातून येणाऱ्या चित्रविचित्र प्राण्यांच्या आवाजात वाढ होत होती आणि त्या आवाजाला चिरत एक भारधार सिंहाची कांठळ्या बसवणारी गर्जना इन्स्पेक्टर जीवन आणि सहकाऱ्यांच्या कानी पडते. समोर पाहिले तर एक भारधार सिंह त्यांच्या दिशेने आगेकूच करत होता. इन्स्पेक्टर जीवन आणि सहकारी त्या वनराजाला पाहून भेदरून गेले होते. पुढचे पाय मातीत घासत तो सिंह झेप घेणार तेवढ्यात इन्स्पेक्टर जीवन प्रसंगावधान राखत हवेत बंदुकीचा बार उडवतात. तसा तो सिंह गोंधळून माघारी फिरतो आणि जंगलात पळून जातो. सुटकेचा निश्वास टाकत इन्स्पेक्टर जीवन म्हणतात, दैव बलवत्तर म्हणून आज बचावलो, नाहीतर त्या सिंहाची आपण शिकार झालो असतो. रात्र होत आलेली. शिवाय आजूबाजूला जंगली प्राण्यांचा वावर. तातडीने इन्स्पेक्टर जीवन गावाची वाट धरतात. आताही ते त्या खुन्याला पकडण्यात अपयशी ठरले होते. जाईल कुठे, एक ना एक दिवस माझ्या हातात नक्की येईल असा इन्स्पेक्टर जीवन मनाशी पक्का निर्धार करतात. इकडे गावात गौरव आणि सुरेश चिंताक्रांत होऊन घरात बसलेले असतात. त्या शिकारी हरणाने त्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्या दोघांना जिकडे बघेल तिकडे ते हरिण दिसत होते. अचानक सुरेशचे लक्ष दाराकडे जाते. पाहतो तर दारात ते हरिण उभं राहून सुरेशकडे निरखून पाहत होते. सुरेशच्या तोंडातून आवाजही फुटत नाही. तो हलकेच हाताने गौरवला इशारा करतो. काय झालं सुरेश, असं काय करायला लागलाय? सुरेशच्या हाताच्या इशाराकडे पाहतो तर तिथे काहीच नसतं. कुठं काय हे? स्वतः तर घाबरतो आणि मलाही घाबरून सोडतो. वैतागून गौरव म्हणाला, अरे भीतीने एवढी गाळण उडाली आहे की ते हरिण सगळीकडे दिसते आहे. असं सुरेश म्हणाला. थोडा वेळ शांततेत जातो. पुन्हा पुन्हा तेच हरिण सुरेशला दिसायला लागते. त्याची विखारी नजर आताच खाऊन टाकील की काय अशी वाटत होती. भास पुन्हा झाला असे म्हणून सुरेश त्याकडे दुर्लक्ष करतो. पण ते हरिण हळूहळू जवळ येत होते.
मग मात्र सुरेशची पाच्यावर धारण बसते. तो डोळे चोळत पाहतो तर तिथे खरंच हरिण होते. गौरवला पुन्हा तो इशारा करतो, पण व्यर्थ. गौरव नेहमीसारखा भास असेल असं म्हणून दुर्लक्ष करतो. ते हरिण आता अगदीच जवळ आलेले. डोळ्यात डोळे घालून ते सुरेशकडे पाहत होते. सुरेशच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. ते हरिण सुरेशला शिंगावर घेऊन दाराच्या दिशेने भिरकावून देते. तसा जोरात किंचाळण्याच्या आवाजाने गौरव घाबराघोबरा होऊन पाहतो तर समोर हरिण आणि सुरेशला दारात फेकलेले. हरिण एक नजर गौरवकडे फिरवतो तसा गौरव चाट पडतो आणि अंगाचा मुटकुळ करून एका कोपऱ्यात शिरतो. हरिण सुरेशकडे धाव घेते. त्याला घरासमोरील मैदानात ढकलून देते. सुरेशच्या किंचाळीने अख्खा गाव त्या दिशेने येतो. गावकरी हरणाचा प्रताप दूरवरूनच पाहत असतात. कोणाचीही त्यांच्या जवळ जाण्याची हिंमत होत नाही. 2-3 शिंगाचे फटकारे देऊन तो हरिण सुरेशला शिंगावर घेऊन गावच्या पश्चिम दिशेला पळत सुटते. गावकरी त्याच्या मागून लागोलाग पळायला लागतात. हातात काठ्या घेऊन गावकरी त्या हरणाला गाठतात. माणसांचा गराडा पडल्याने हरिण बिथरून जाते. सुरेशला तिथेच टाकून ते पळ काढते व जंगलात गुडूप होते. हरणाने केलेल्या जखमा सुरेशच्या जिव्हारी लागल्या होत्या. तो अंतिम घटका मोजत होता. काही गावकऱ्यांनी त्याला दवाखान्यात न्यायला गाडी काढली, पण सुरेश नाही, नको असं म्हणत होता. माझा अंतिम क्षण जवळ आला आहे. गावकरी त्याला एका बाजेवर बसवतात. सरपंच आणि जंगलातून इन्स्पेक्टर जीवनही परतलेले असतात. त्या हरणाची एवढी हिंमत, आज थेट गावात येऊन हल्ला केला, असे सरपंच रागाने लाल होऊन म्हणतात. त्याची एवढी मजल, आम्हाला जंगलात गुंगारा देऊन तो हरिणरूपी खुनी थेट गावात येऊन हल्ला करतो, इन्स्पेक्टर जीवन म्हणाले. त्यांना शांत करत माझं ऐका, असं सुरेश म्हणाला. सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. तसं सुरेश म्हणाला, आज मी त्या हरणाला जवळून पाहिले. त्याच्या डोळ्यातील रोष पाहून मी माझ्याच नजरेतून उतरलो आहे. आम्ही चौघांनी खोटं सांगितलं की आम्ही विद्यार्थी आहोत. मागील 2 वर्षांपासून आम्ही हरणांची तस्करी करत आलोय. या जंगलातील बहुतांश हरणांची शिकार आम्ही चौघांनी मिळून केली आहे. आम्ही हरणाचे शिकार करून त्याची शिंगे आणि कस्तुरी काळ्या बाजारात विकतो. ज्या हरणाने माझ्यावर हल्ला केला त्या हरणाची आम्ही 1 वर्षापूर्वीच शिकार केली होती. त्याच्या कपाळावरील काळा ठिपका आणि त्याची ती वाकडी मोडकी शिंगे, हाच तो हरिण आहे. ते हरिण आत्मा बनून सूड घेत आहे. हे सर्व ऐकून गावकरी सुन्न होतात. पण इन्स्पेक्टर जीवन आणि सरपंचाचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. हे कसं शक्य आहे? मी माझ्या पूर्ण जीवनात कधीच नाही ऐकले की एका प्राण्याची आत्मा बदला घेऊ शकते. सरपंचही इन्स्पेक्टर जीवनचे म्हणणे बरोबर आहे. सुरेश, तू अगदी बारकाईने सांग. तुझ्याकडून काहीतरी सुटतंय. तू काहीतरी लपवतोस. कृपा करून आम्हाला सांग. कदाचित आम्ही गौरवचा तरी जीव वाचवू. तसा सुरेश म्हणाला, हो, एक गोष्ट मी सांगितली नाही. माझीच मला लाज वाटत होती सांगायला, पण आता तीही गोष्ट सांगतो. सुरेश सांगायला सुरुवात करणार तेवढ्यात त्याची प्राणज्योत मावळली. ओठावर आलेली गोष्ट न सांगताच सुरेश अनंतात विलीन झाल्यामुळे गावकरी हळहळ व्यक्त करतात. गावकरी आपला मोर्चा गौरवकडे वळवतात. समोर घडलेल्या प्रकारामुळे गौरव अजून सावरला नव्हता. सरपंच म्हणाले, गौरवला आराम करू द्या. तो आता बोलण्याच्या स्थितीत नाही. आपण उद्या चर्चा करू. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, इन्स्पेक्टर जीवन म्हणतात. सुरेशच्या अंत्यसंस्काराचं काय ते बघा, असं सरपंच गावकऱ्यांना म्हणतात. सुरेशवर अंत्यसंस्कार करून गावकरी आपापल्या घरी जातात. सुरेशचं नेमकं काय सांगायचं राहून गेलं या बेचैनीतच इन्स्पेक्टर जीवन रात्र घालवतात. सरपंचही विचारात पडलेले असतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी इन्स्पेक्टर जीवन सरपंचांना घेऊन गौरवकडे येतात. ही बातमी गावात पसरताच गावकरीही हळूहळू जमा होऊ लागतात. आपले 3 साथीदार एकाएकी गेल्याने गौरव नैराश्यात गेला होता. सरपंचांनी त्याला धीर दिला. इन्स्पेक्टर जीवनही म्हणाले, हे बघ, सुरेश काही गोष्टी न सांगताच देवाघरी गेलाय. त्याची अर्धवट राहिलेली कहाणी तू पूर्ण कर
आम्ही त्यामुळे तुझा जीव वाचवू शकतो. गावकरी कानात प्राण आणून गौरव काय बोलणार ते ऐकण्याच्या तयारीत होते. गौरव रडत रडत स्वतःला सावरत सांगू लागला, एका वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. गावात एक पारू नावाची मुलगी होती. तिला हरणांचा खूप लळा. हरणही तिच्यामुळे माणसाळली होती. हरणं नेहमीप्रमाणे जंगलाच्या वेशीवर यायची. पारू त्यांच्यासाठी खाऊ घेऊन यायची, त्यांना भरवायची, प्रेमाने त्यांच्यासोबत खेळायची. हा तिचा दिनक्रमच होता. आम्ही इकडे एक एक करून हरणांची शिकार करत होतो. तिला आम्ही हरणांची शिकार करतो हे माहीत नव्हते. एकाएकी हरणांची संख्या कमी होताना पाहून ती उदास राहू लागली. तिला वाटे जंगलातील वाघ आणि सिंह हरणांचा फारशा पाडत आहेत. आता तर शेवटचं हरिण राहिलं होतं. आमचा त्या हरणावर डोळा होता. त्याची शिंगे एकदम रुबाबदार आणि मजबूत. त्या रुबाबदार शिंगांना बाजारात चांगली किंमत मिळत होती. आम्ही 2-3दा प्रयत्न करूनही ते आमच्या हाती लागत नव्हते. चपळ आणि चालाक असल्यामुळे ते हरिण नेहमी आम्हाला गुंगारा देऊन पळून जायचे. आम्ही एक नियोजनपूर्वक योजना बनवली. त्या दिवशी हरिण नेहमीप्रमाणे पारूला भेटायला वेशीवर आले. पारूने दिलेला खाऊ खाऊन ते तिथेच पहुडले होते. आपले सर्व साथी एकाएकी सोडून गेल्यामुळे त्या हरणाच्या डोळ्यातून आसवं ओघळत होती. पारू त्याला मायेचा आधार देत होती. ते मनाला हेलवणारे दृश्य पाहून आम्हाला कोणताच फरक पडला नव्हता. आम्ही ती गोष्ट हसण्यावर नेली आणि आज हे दुःख भोगत आहोत. नियतीने आता माझ्यासोबत ती उलटी खेळी खेळली होती. त्यावेळी ते हरिण रडत होते आपल्या साथीदारांसाठी, आणि आता मी. ते हरिण थोड्या वेळाने निघून गेले. आम्हीही त्याचा माग काढू लागलो. पारूने कदाचित आम्हाला पाहिलं असावं. तीही आमच्या पाठोपाठ येऊ लागली. आमच्या ते ध्यानीमनीही नव्हते. पुढे हरिण, त्याच्या पाठी आम्ही आणि आमच्या पाठी पारू. हरणाला चाहूल न लागू देता त्याच्यावर सुरेशने अचूक नेम धरला आणि बार सोडला. गोळी हरणाच्या पायावर बसली. वेदनेने विवळत स्वतःला फरफटत हरिण पुढे सरकत होते. आम्ही त्याला गाठून कायमचे संपवणार. तेवढ्यात थांबा असा जोरात आवाज देऊन पारूने आम्हाला गाठले. रागाने लालबुंद होत ती म्हणाली, म्हणजे तुम्ही तीच माणसातली जनावर आहात ज्यांनी एवढ्या हरणांचा जीव घेतला. आता तुमचं बिंग फोडते. हरणाच्या डोक्यावर बंदुकीचा नेम धरत सुरेश म्हणाला, खबरदार, जर कोणाला काही सांगितले तर या हरणासोबत तुझाही बळी देऊ. पण पारू घाबरली नव्हती. हिम्मत हाय का तेवढी? सोड त्या हरणाला, नाहीतर एकेकाची तिरडी बांधेन या जंगलातच. अशी वाऱ्याच्या वेगाने खेकसली. इकडे सुरेशच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले. अगदी जंगलाच्या मध्यभागी पारूसारखी नुकतीच वयात आलेली पोरगी भेटल्याने तो चेकाळला. घामाघूम झालेल्या पारूला तो नक्षीकांत निहाळू लागला आणि पुढे म्हणाला, आम्ही सोडून देऊ हरणाला आणि तुलाही, जर तू आमच्यासोबत. त्याच्या विखारी नजरेमुळे पारू जे काही समजायचं ते समजून गेली आणि विजेसारखी कडाडली. लाज वाटत नाही का? तुझी अशी बोलायची हिंमतच कशी झाली? सुरेशने एक गोळी हरणाच्या दुसऱ्या पायावर मारली. तसं ते हरिण जोरात वेदनेने विवळू लागलं. त्या मुक्या प्राण्याचे हाल पाहून पारूचा धीर खचत होता. तुम्ही असं काय येड्यागत करायला लागलाय? सोडा त्या हरणाला आणि मलाही जाऊ द्या. हात जोडते तुम्हाला. पारू विनवणी करत होती, पण सुरेश काय ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. तिच्या अचानक आर्जवी विनवणीमुळे राजू आणि रमेशही विखारी हसायला लागले. ते तिघेही एका हिंस्र पशुप्रमाणे तिच्यावर तुटून पडले. मी मात्र अलिप्त राहून हा सर्व खेळ पाहत होतो. समोर पारूच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात होती. मी हसत मजा घेत होतो. गुन्हा करणारा आणि गुन्ह्यात साथ देणारा मी पण तेवढा दोषी आहे. तेव्हा मला आपल्या मित्रांना परावृत्त करायला हवे होते. माझ्याकडून खूप मोठी चूक घडली. पारूच्या आर्तकिंकाळ्या आसमंतात विरत होत्या. जंगल एकदम दाट असल्याने लांबूनही कोणाचा मागमूस नव्हता. त्या तिघांनी आपला कार्यभाग उरकून तिला तसेच खितपत सोडले. त्या हरणाजवळ येऊन सुरेशने गोळी झाडली. हरिण तडफडत आपला जीव सोडत होते. हरणाच्या त्या तडफडीने पारू पुन्हा पेटून उठली होती.
सुरेश बरोबर झालेल्या झटापटीत एक बंदुकीची गोळी तिच्या पोटाच्या आरपार जाते आणि एकच आर्त किंकाळी तिच्या तोंडून फुटते. तिच्या रक्ताचा सडा वाट फुटेल तिकडे पसरत होता. तेवढ्यात आम्हाला सिंहाची चाहूल लागली. बहुधा रक्ताचा वास त्याला लागला होता. त्याच्या गर्जनेचा आवाज हळूहळू जवळ येत होता. आम्ही पारूला आणि त्या हरणाला तसेच खितपत सोडून गावाच्या दिशेने धूम ठोकली आणि पारूची एका सिंहाने शिकार केली अशी गावात अफवा उडून दिली. हीच ती कहाणी असे म्हणत गौरव हमसून रडू लागला. गावकऱ्यांच्या गर्दीतून वाट काढत पारूचे आई वडील समोर येतात. पारूची आई रडत रडत म्हणाली, नीच नराधमांनो, तुम्ही माझ्या पोरीचं बरं वाईट केले. माझ्या सोन्यासारख्या पोरीची तुम्ही अब्रू घालवली, तिला असंख्य यातना दिल्या. पारूच्या आईला अश्रू अनावर झाले होते. ती तोंडात पदर दाबून रडत होती. पारूचे वडील तिला सावरत होते आणि दोघं मिळून नाना तऱ्हेचे शिवाशाप देत होते. गावकरी रागाने लालबुंद होत गौरवकडे चाल करतात. सरपंच तर बोलतात, त्या हरणापेक्षा आम्हीच आता तुला तुडून मारतो. सर्वांना शांत करत इन्स्पेक्टर जीवन म्हणतात, कोणीही कायदा हातात घेऊ नका. न्यायालय सक्षम आहे याला शिक्षा करण्यासाठी. इन्स्पेक्टर जीवन गौरवला बेड्या ठोकतात. गाडीत टाका याला असं कॉन्स्टेबलला म्हणतात. इन्स्पेक्टर जीवन हा घटनाक्रम ऐकून पुरते हैराण झालेले असतात. तरीही त्यांना अजून एका गोष्टीचा उलगडा झालेला नसतो. त्या हरणाच्या शरीरातील आत्मा कोणाची? हरणाची की पारूची? ते त्याच तंद्रीत गौरवला जीपमध्ये टाकून चौकीची वाट धरतात. संध्याकाळचे 6:30 वाजत आलेले. हळूहळू अंधाराचं साम्राज्य पसरत होतं. सुंदर गाव सोडून जीप नागमोडी वळणाचा रस्ता संपवत होती. अचानक एकाएकी कॉन्स्टेबल जीप थांबवतो. काय रे, काय झाले? इन्स्पेक्टर जीवन हैराण होऊन म्हणतात, सर समोर बघा. तसे ते समोर बघतात. जंगलातील सर्व प्राणी पक्षी आज रस्त्यावर उतरले होते. तुम्हाला गौरवला घेऊन जाता येणार नाही. जणू काही अशा आविर्भावात ते प्राणी रस्ता अडवून उभे होते. इन्स्पेक्टर जीवन आणि कॉन्स्टेबल त्या प्राण्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात, पण व्यर्थ. एकही प्राणी जागचा हलत नाही. इकडे ते हरिण येऊन जीपला धडका द्यायला लागतं. त्या हरणाला पाहून गौरवचे त्राण निघून जातात. तो जीपमधून उतरून गावच्या दिशेला पळत सुटतो. हरिणही त्याच्या मागे धावत सुटते आणि इकडे त्या आवाजामुळे इन्स्पेक्टर जीवन आणि कॉन्स्टेबलही त्या दोघांचा पाठलाग करतात. हरिण गौरवला गाठून आपल्या शिंगावर घेतं आणि गावच्या मध्यभागी असलेल्या छोट्या मैदानात त्याला भिरकावून देते. गौरवच्या किंकाळी आणि आर्त विनवणीच्या आवाजामुळे गावकरी त्या मैदानाच्या दिशेने पावलं टाकतात. गौरवच्या छातीवर पाय देत ते हरिण भिकारी हसत होते. इन्स्पेक्टर जीवनही गावात येऊन पोहोचतात. त्यांना त्या दिसणाऱ्या गर्दीमुळे ते त्या ठिकाणी पोहोचतात. आपले दोन्ही पुढचे पाय गौरवच्या छातीवर ठेवून हरिण विजयी मुद्रेत हसत होते. एकाएकी ते हरिण जागेच स्तब्ध झाले आणि त्यामधून एक मानव सदृश काळी आकृती बाहेर आली. हळूहळू त्या काळ्या आकृतीचे मानवी रूपात रूपांतर होत होते. ती आकृती कधी हसत होती तर कधी रडत होती. तिच्या भिकारी हसण्या आणि रडण्यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा संचारली होती. जंगलातून आणि गावातील कुत्र्यांच्या तोंडातून रडण्याचा भेसूर आवाज येत होता. सोसाट्याचा वारा सुटला होता. त्या वाऱ्यामुळे जंगलातील पानांची सळसळ गती धरत होती. तो सळसळ आवाज गावात येऊन धडकत होता. त्या काळ्या आकृतीचे पूर्ण रूपच पालटले. एक मानवी मुलीच्या रूपामध्ये उभी होती ती. पारू होती ती. तिला पाहून काही घाबरट गावकरी घरी पळाले. धीट अजूनही तिथेच तग धरून उभे होते. सरपंच आणि इन्स्पेक्टर जीवन यांचा समोरील दृश्य पाहून विश्वास बसत नव्हता. पारूची आत्मा बोलायला लागली, बघितलं का मला? मी पारू. मी आज माझा बदला पूर्ण करणार आणि कायमची मुक्त होणार. 3 राक्षसांना मी त्यांचा आत्माही घाबरेल एवढ्या यातना देऊन मारले. आता याची बारी. परत असं काम कोणी करणार नाही, म्हणून हीच त्यांच्यासाठी शिक्षा. तुम्हाला सर्व समजलेच आहे काय घडले माझ्यासोबत. किती कठोरपणे मला यांनी यातना दिल्या. माझं मेलेलं शरीर तर सिंहाने फरफटत नेलं. मी या हरणाच्या शरीराचा आधार घेतला
एका वर्षापासून मी संधीची वाट बघत होते, पण आता ती फत्ते झाली. आणि खबरदार, जर पुन्हा कोणा आई बहिणीची आबरू घालवली तर तीही अशीच पारू बनून तुम्हाला जिवंतपणे मरण यातना देईल. जंगलातील प्राण्यांकडे कुणी वाईट नजरेने पाहिले तर गाठ माझ्याशी आहे. नाही त्यांच्या अंगाचं मुरकुळ करून वेशीवर लटकवलं तर नावाची पारू नाही. आज न्याय झाला. आता मी यालाही यमसदनी धाडणार. थांबा, कायदा याला शिक्षा देईल. तुम्ही याला माझ्या हवाली करा, असं इन्स्पेक्टर जीवन बंदूक हवेत रोखून म्हणाला. त्याला न जुमानता पारू म्हणते, कायद्याची भाषा करणारे इन्स्पेक्टर, आज तुम्ही इथे नसता. त्या सिंहाला तुमच्या पुढ्यातून मीच हुसकावून लावले होते. तुमच्या बंदुकीची कमाल नव्हती ती, कारण मला निष्पाप निर्दोष लोकांचे अकाली मरण सहन होत नाही. आणि तुमचे कायदे तुमच्यासाठी आत्म्यासाठी लागू होत नाहीत. पारूचे ते बोलणे ऐकून सर्व गावकरी इन्स्पेक्टर यांच्या तोंडाकडे पाहतात. त्यांचा चेहरा पडलेला होता. ती आत्मा पुन्हा हरणाच्या शरीरात प्रवेश करून गौरवला इकडे तिकडे आपटत असते. ते हरिण आता त्याच्या पोटात शिंगे खुपसणार. तेवढ्यात इन्स्पेक्टर जीवन त्या हरणावर गोळी झाडतात. त्या हरणाच्या पोटातून भळाभळा रक्त वाहू लागते. ते हरिण तिथेच अडकून पडते. इन्स्पेक्टर जीवन पुढे होऊन गौरवचा ताबा घेतात. त्याला एका सुरक्षित स्थळी घेऊन जायला निघतात. तेवढ्यात शरीर नश्वर आणि आत्मा अमर या न्यायाप्रमाणे ते हरिण पुन्हा पेटून उठते. ते हरिण अशी झेप घेते की त्याची शिंगे थेट गौरवच्या पोटाच्या आरपार होतात. तो तिथेच कोसळून मरतो. पारूचा जोरात हसण्याचा आवाज पुन्हा सुरू होतो. यावेळी ती विजयी मुद्रेत हसत होती. आपल्या आई वडिलांकडे, सर्व गावकऱ्यांकडे एक कटाक्ष टाकत स्मित हास्य करत ती हळूहळू वर जाऊन अंतर्धान पावते. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.